ऑफर लिहून देऊ? अरे प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा तेच तुम्ही मला म्हणता शाश्वत करा शाश्वत करा. इतके दिवस आम्ही 34 वर्ष काम करत असताना कधी कुठल्या बारामतीतल्या ह्या समाजावर अन्याय झाला एकाने उठून सांगावं की इथं बारामतीमध्ये अन्याय झाला? एवढा आम्ही एक परिवारासारखं एकमेकाला आधार त्या ठिकाणी दिला. आणि पुन्हा इथे उर्दू शाळेच्या जागा नाही मिळाली, नाही तर पैसे येऊन पडलेले तिथं वक्फ बोर्डाची काही तिची जमीन लागते, त्याकरता आपण सगळे प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि जबाबदारी अनेक प्रकारची आपल्यावर वाढलेली आहे, त्यामुळे तेही सगळं आपल्याला पाहावं लागतं. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं करत असताना माझा कार्यकर्ता कसा सक्षम होईल याचा प्रयत्न मी पण केला पाहिजे आणि तुम्ही पण त्या पद्धतीने वागलं पाहिजे. गरज सोडो आणि वैद्य मरो असं होता कामा नये. काही काही लोक बघतात, काही काही तर मला येऊन सांगतात, दादा हे काम करावं, नंतर मी पक्षाकरता 24 तास, ते काम झाल्यावर 2-4 दिवस तोंड दाखवते, परत 24 तास दिसतच नाही. मी 34 वर्षात खूप उदाहरणं बघितली, पण कुठं बोलता काय करता आधीच आपलं कडक बोलणार, रोखोक बोलणारा म्हणून आपली ओळख, कुठं काय करतात त्या पद्धतीनं ह्या गोष्टी चालतात. मला एवढंच तुम्हाला सांगायचं, बारामती शहर असो, बारामती तालुका असो, विविध विकास कामांच्या योजनांमध्ये कार्यकर्त्यांच्या फळीला त्या ठिकाणी कसं सामावून घेता येईल, विविध कार्यकर्त्यांना विविध क्षेत्राची जबाबदारी त्या ठिकाणी कशी देता येईल, याचबद्दल सगळ्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि ही शेवटी कुणाची एकट्याची मक्तेदारी नाही, ही सामूहिक जबाबदारी आहे. मी जरी असलो आज तुमचा लोकप्रतिनिधी, तरी काही महत्वाचे निर्णय असतात त्यावेळेस आम्ही पण 4-10 लोकांशी बोलून साधारण तुमचं मत काय, अंतिम निर्णय मी घेणार आहे, पण मत काय, वा सुनील भगत तुमचं मत काय, अविनाश गोपरे तुमचं मत काय, असं आपण विचारतो. जास्त मतं घेतली तर आपल्यालाही निर्णय घ्यायला. आज देखील मी सरकारमध्ये काम करतो, अर्थसंकल्प सादर करतो, तेव्हाही मी रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांशी पण बोलतो, माझ्या बरोबरच्यांशी पण बोलतो, त्यांचं काय, साधारण लोकांना काय हवंय हे करून आपण त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की यामध्ये तुम्ही लाईटली घेऊ नका. आपण केलेला विकास मतदारांना सांगून त्या पुढील काळातही विकासाची प्रक्रिया अखंडपणे ठेवण्याच्या करता घड्याळांनी हे सगळं केलं. घड्याळाची स्थापना 99ला झाली आणि मी त्याच्या आधी 2 निवडणुका पंजावर लढलो, 91ची आणि 95ची, आणि 99 पासून मात्र मी घड्याळाच्या चिन्हावर लढत आलो ते आजपर्यंत. हे आपल्याला मतदारांना सांगावं लागेल, कारण आपण आपल्या टर्म पुरती कामं केलेली ही त्यांच्या मनावर बिंबवलीच पाहिजे. त्याच्यामध्ये शेवटी काय, त्यांना काय जे करायचं तो त्यांचा अधिकार आहे, तो मतदार राजा आहे, त्याच्याबद्दल आपण काही त्यांना बळजबरी करू शकत नाही. शेवटी मला एकच विनंती करायची की ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, महाराष्ट्राच्या आणि तुमच्या बारामतीकरांच्याही दृष्टिकोनातनं ही तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे.